नंतर तुम्ही कधी मला काय बोलता? नंतर कधी देणार? समाज पसरवत नाही हे म्हणताय हे तुम्ही कधी पक्षाच्या नियमाने नोटीस पाठवली. नोटीस पाठवायच्या आधी नियम पाठवल्यानंतर नियम. हॅलो मोरे साहेब पोच द्या त्यांना चप्पला तुम्ही पोच द्या. तुमच्या सहीने पोहोच द्या. देतो ना चप्पला. आणि असं पण लिहून देणार आहे समोर कोणत्या नियमाने पाठवली त्यांना नियम माहित नाही. कागदपत्र काही बघून त्यांच्या मागे. साहेब अजून एक विषय आहे. थांबा. यांचा ऐका ना, त्यांचा हा जो विषय आहे आणि त्यांच्यावरती अन्याय झाला. आरोग्य अधिकारीच पत्र आहे साहेब. तुमचं पत्र आहे याच्यामध्ये. आवाज रोखायचे काम चालवले. लोकशाही चालू आहे काका, हुकुमशाही. आपण तक्रार करू. त्यांचे प्यादे हे सरकारी कर्मचारी. खुलासा दावा नोटीस दिलेली. आरोग्य जिल्हा रुग्णालय शिवो. एक मिनिट. सिव्हिल सर्जन नाही आरोग्य अधिकारी शिवसाहेब आमचं पत्र आहे. प्रामाणिक वाचन तुम्ही मी सांगतो. बघितलं त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणणं ना. तर ऐकून घ्या ना. तुम्ही मला घेतला दिला असं म्हणलं मला विषयच नाही. ते ऐकून तुमचं सगळं ऐका ना, ऐका. ऐकून घ्या. आम्ही जातो शिवसाहेब हा ऐकून घ्या. हे मला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी नाहीये कुठे असं. अहो यांनी मला तुम्ही हे आहे काय दिव्यांग दिव्यांगामध्ये अस्थिभंग आहे. हे पत्र कधीच आहे? हा पत्र कधीच आहे? ऐका ना सर, पत्र कधीच आहे? तुम्ही माझा विषय नाही मला विचारायला लागलं कसं होणार? नाही त्यांना नाही येते आरोग्य अधिकारी शल्यचिकित्सक. आपण शिव साहेबांना भेटू या संदर्भात. शिव साहेबांना मला काल जिल्हा शल्यचिकित्सक हा जिल्हा आरोग्य आयुक्त हे अपंगत्वाचं येतं ना जॉब साठीचं ते जिल्हा शल्यचिकित्सकच्या शल्यचिकित्सक. 4 अधिकाऱ्यांचे 4 पत्र आहे. एक म्हणतंय अस्थिभंग आहे, एक म्हणतंय अल्पदृष्टी, आरोग्य. आता एक गोष्ट लक्षात घ्या काका, यांनी मला नोटीस कोणत्या नियमाने पाठवली ह्यांनाच माहित नाही. तुमची काय मदत करते? आणि मला नोटीस पाठवली होती. आता नोटीस पाठवली काल मला तुम्ही तू करून दोषी म्हणून. मग आता न्याय कुठं मागायचा? थँक्यू साहेब, धन्यवाद. ते द्या ना, पोच द्या ना मला. दिलं ते सही केली हेच शिक्का द्या, शिक्का द्या मारून. शिवसाहेब फोटो घ्या आणि साहेब माझं तुम्हाला एक शेवटचं म्हणणं असेल, ऐका, की तुम्ही ज्या या नोटिसा देतात त्याचा आधी नियम बघत जा. काय तुम्ही एक रिस्पेक्टेड अधिकारी आहात. आमच्यासारख्या अनपढ माणसांनी तुमच्यावर कारवाई करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा मान ठेवा, तुमच्या शिक्षणाचा मान ठेवा आणि त्या हिशोबाने काम करा. तुम्ही हिटलर नाहीये त्या खुर्चीवर बसलेले. सामान्य माणसाला कामाला येण्यासाठी बसलेले ते खुर्ची आहे, त्याच्यासाठी बसलेला आहात तुम्ही. तुम्ही अशा मनमान्या कोणत्याही नोटिसा पाठवणार, काहीही करणार आणि वर्ण म्हणणार की मी तुम्हाला लेखी देतो. तुमच्या समोर माणूस असताना लेखी मागाय द्यायचा काय आधी संबंध आहे? हा, नोटिसा देत असताना इथून पुढे काळजी घ्या. नंबर टाकत चला कायद्याचे काय असते. कायद्याचे नंबर टाकत जा त्याच्यामध्ये.